तुमच्या मुलाला वारंवार टॉन्सिल्स होत आहेत, दर 1-2 महिन्यांनी घसा दुखणे, गिळताना त्रास, फीवर आणि प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्स द्यावी लागतात. थोडं बरं होतं पण पुन्हा तेच रिपीट. एक्झॅक्टली हाच पॅटर्न आम्ही क्लिनिकमध्ये रोज बघतो. In most cases, tonsillitis is treated as just an infection. But let's understand one thing. जर प्रॉब्लेम फक्त इन्फेक्शन असता तर तो कायमचा का नाही बरा होत? Because the real issue is not just infection. It is your body's tendency. काही मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात. थंड पाणी, आईस्क्रीम, पावसात भिजणं किंवा वेदर चेंज आणि लगेच टॉन्सिल्स. म्हणजे इम्युनिटी प्रॉपरली रिस्पॉन्ड करत नाहीये. अँड दिस इज वेअर होमिओपॅथी वर्क्स डिफरंटली. आम्ही फक्त घसा बघत नाही. आम्ही पूर्ण पेशंट बघतो. सिम कसे आहेत, पेन कसा आहे, ट्रिगर्स काय आहेत, मुलाचं नेचर कसं आहे आणि इम्युनिटी कशी आहे. बिकॉज इच पेशंट इज युनिक. सो ट्रीटमेंट इज ऑल्सो इंडिव्हिज्युअलाइज्ड. फॉर एक्झाम्पल बेलाडोना, अचानक फीवर, लाल सुजलेले टॉन्सिल्स, थ्रोबिंग पेन. हिपरसल, थंडीत खूप त्रास होतोय, शार्प पेन आणि वॉर्मने आराम. बरायटा, वारंवार टॉन्सिल्स, लो इम्युनिटी, शायचिल्ड. ही मेडिसिन सिम्पटम्स नुसार निवडली जातात. सर्वांसाठी सेम नसतं. बट विथ द राईट होमिओपॅथिक ट्रीटमेंट टॉन्सिल्सचा रिकरन्स कमी होतो, इम्युनिटी नॅचरली स्ट्रॉंग होते, अँटीबायोटिक्सवर डिपेंडन्सी कमी होते आणि अनेक वेळा सर्जरी अवॉइड करते. आणि हो, ट्रीटमेंट जेंटल आहे, साईड इफेक्ट्स नाहीयेत, म्हणून लहान मुलांसाठी कम्प्लिटली सेफ आहे. सो नेक्स्ट टाइम टॉन्सिल्स झाले, फक्त सिम्पटम सप्रेस करू नका. अंडरस्टँड युअर बॉडी, ट्रीट द रूट कॉज अँड ब्रेक दिस सायकल.